भारताचा वारसा असलेल्या प्राचीन सांस्कृतिक भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने जागतिक सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर मालपानी फाउंडेशन स्थापित ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेला समर्पित असलेल्या पुणे दर्शन या संकल्पनेवर संस्कृत दिवस साजरा केला. या प्रसंगी भारतीय पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व सांगितले. मी सौभाग्यवती दीपाली आळनकर, ध्रुव ग्लोबल स्कूल सूस पुणे इथे मी मराठी आणि संस्कृत विषयाची शिक्षिका आहे. आज आमच्या शाळेमध्ये आम्ही संस्कृत दिवस साजरा केला. 3 ऑगस्ट हा विश्व संस्कृत दिवस म्हणून साजरा केला जातो. जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संस्कृत भाषा ही भारताची प्राचीन भाषा आहे आणि आपली संस्कृती जर कशावर आधारलेली असेल तर ती संस्कृत भाषेवर आहे. मुलांना संस्कृत भाषेचं महत्त्व समजावं आणि आजच्या आधुनिक युगामध्ये ज्याला आपण कॉम्प्युटरचं युग म्हणतो, संगणकाचं युग म्हणतो, याच्यामध्ये मुलांना संस्कृत भाषा कशी समर्पक आहे आपल्या संगणकासाठी हे समजावं म्हणून आम्ही संस्कृत दिवस प्रत्येक वर्षी साजरा करतो. यावर्षीही अतिशय उत्साहानं संस्कृत दिवस साजरा केला गेला. आमच्या 10वी आणि 9वीच्या मुलांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. आमच्याकडे इयत्ता 3री ते 12वी पर्यंत संस्कृत विषय शिकवला जातो. त्यामध्ये आम्ही 3री पासून 12वी पर्यंतच्या मुलांना पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये कॉम्पेअरिंग जे होतं, सूत्रसंचालन जे होतं ते 10वीतल्या 2 मुली गौरी मोहिते आणि तन्वी भूषण या दोघींनी केलं. त्याचबरोबर आम्ही साधारणपणे सूत्रसंचालन करता करता काहीतरी वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी आमचा मुख्य विषय होता किंवा थीम होती संस्कृत दिवसची, ती म्हणजे पुणे दर्शन. मुलांना आम्ही पुणे दर्शन घडवलं. तर ते पुणे दर्शन घडवण्यासाठी जी 5-6 मुलं आम्ही घेतलेली होती त्याच्यामध्ये श्रेयस, त्याच्यानंतर स्वर कदम, निमिष कुलकर्णी, शारिणी आणि परितोष, स्वर्णिमा ही 6 मुलं आमची होती ज्याच्यामध्ये 2 शिक्षक बनले होते आणि बाकीचे विद्यार्थी होते आणि शिक्षक या मुलांना पुणे दर्शन करायला घेऊन जात आहेत अशी आमची ही थीम होती. आणि पुण्यातल्या प्रत्येक धार्मिक आणि सांस्कृतिक ठिकाणाचं महत्त्व संस्कृतमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये शनिवारवाडा, पर्वती, भांडारकर प्राच्यसंस्था, पुणे विद्यापीठ आणि सिंहगड याच्याविषयी आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आमची ग्रेड 3B जी मुलं आहेत त्यांनी एका संस्कृत अभिनय गीतावरती अभिनय सादर केला, ज्याच्यामध्ये आम्ही मुलांना आपले पाळीव प्राणी जे आहेत त्यांच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक सुंदर 9वी B मधली मुलगी आहे ऋतुजा, तिनं संस्कृत गीतावरती नृत्य सादर केलं. त्यानंतर सुरुवातीला स्वागत पद्य आमच्या 6Bच्या मुलांनी सादर केलं आणि शेवटचं समारोप गीत जे होतं ते 8th, 9th आणि 7th मुलांनी सादर केलं, ज्याच्यामध्ये संस्कृत भाषा ही संस्कृत भाषारूपी जी गंगा आहे ती आपल्याला परत एकदा या पृथ्वीतलावर आणायची आहे असा संदेश आम्ही आमच्या मुलांना या गीतातून दिला. माझं नाव मधुरा देशपांडे. मी संस्कृतची शिक्षिका आहे आणि मी इथं HOD पण आहे संस्कृतची. आमच्या शाळेमध्ये संस्कृतचे खूप आम्ही ॲक्टिव्हिटी किंवा ज्याला म्हणतो आपण परिकल्प ते आपण राबवत असतो. आमची शाळा आम्हाला याच्याबाबत खूप प्रोत्साहन देत असते. स्पेशली आमच्या शाळेच्या प्रधानाचार्य संगीता राऊतजी मॅम, त्या आम्हाला खूप प्रोत्साहन देतात. कुठल्याही ॲक्टिव्हिटीसाठी त्या स्वतः येतात, प्रोत्साहन देतात आणि त्यांचा पाठिंबा खूप आहे आम्हाला. आज आमच्या शाळेमध्ये आम्ही संस्कृत दिवस साजरा केला. त्याच्यामध्ये 3री पासून ते 12वी पर्यंतच्या मुलांनी भाग घेतला होता. वेगवेगळी गाणी, त्याच्यानंतर वेगवेगळे नाटक, अशा प्रकारे आम्ही तो कार्यक्रम साजरा केला होता. त्याच्यामध्ये PPT प्रेझेंटेशन, त्याच्यामध्ये अनेक टेक्निकल ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा मुलांनी अत्यंत कुशलतेने त्यांनी त्या सादरीकरण केल्या होत्या. नमो नमः. अहं चिन्मयी, द्वादशी कक्षायाः छात्रा अस्मि. अद्य विश्वसंस्कृतदिनम् अस्ति. सुरससुबोधा विश्वमनोज्ञा, ललिता हृद्या रमणीया, अमृतवाणी संस्कृतभाषा, नैव क्लिष्टा न च कठिना. संस्कृत भाषेबद्दल सांगितलं आणि मग स्किट केलं आणि ज्याच्यात मुलं पुणे दर्शन करायला जात होते आणि पुण्यातले सगळे ऐतिहासिक स्थानं दाखवली आणि नृत्य केलं, गाणं केलं. संस्कृत ही सगळ्या भाषांची मातृभाषा अशी आहे आणि संस्कृत आपण पुराणापासून वाचत आलो आणि आत्ता आपल्या संस्कृत माहिती असणे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि संस्कृतमध्ये पण आपल्याला बरेचसे IIT मध्ये वगैरे पण गोष्टी चालल्या आहेत. संस्कृत भाषा ही माहिती असणं की आपली मेन भाषा काय होती, जी पुराणा वेदिक ह्याच्यामध्ये वापरली गेली आहे, जे श्लोक आपण आत्ता वाचतो त्याचे मिनिंग्स काय आहेत
हे सगळं समजायला संस्कृत भाषा शिकणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. संस्कृत भाषा ही खूप एक प्राचीन भाषा आहे जसं सांगितलं आणि ती आजच्या ह्याच्यात पण महत्त्वाची आहे कारण आपल्याला आपल्या इतिहासाबद्दल माहिती पाहिजे की आपले पूर्वजांनी काय केलं, कसं लिहिलं वगैरे. ते म्हणून माझ्या मते संस्कृत भाषा ही सगळ्यांनी शिकली पाहिजे आणि त्याचा प्रसार झाला पाहिजे. संस्कृत में पुरानी जो किताबें हैं, जो ग्रंथ लिखे हुए हैं, वो पढ़ने में संस्कृत मदद करता है और जो गाने हैं, जो श्लोक हैं, उन्हें समझने में, उन्हें बोलने में संस्कृत मदद करता है और जो तुम्हारी जो लिपि रहती है, जो तुम्हारी बोली रहती है, वो तुम कोई भी भाषा में बोलो, संस्कृत बोलने से तुम्हारी जो बोली रहती है वो अच्छी आती है. संस्कृत ह्याच्यासाठी शिकायला पाहिजे कारण की जे पण आपले श्लोक असले किंवा जे पण पुराण आहे ते आपल्याला वाचायला पाहिजे, हे तर एक कारण झालं. दुसरं, मोस्टली जे आपण श्लोक वाचू त्याच्यातून आपल्याला लाईफ लेसन्स असे मिळतील जे आपण लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू शकू आणि पुढे एक्सेल करू शकतो. तर मोस्टली या वयात तर ह्याच्यासाठीच केलं पाहिजे. स्कूल में हम हर भाषा को बहुत महत्व देते हैं, स्पेशली जो हम भाषाएं हम स्कूल में सिखाते हैं. हम बच्चों को संस्कृत सिखाते हैं, मराठी हमारे यहाँ ज़रूरी सिखाई जाती है, जर्मन भाषा को हम प्रयोग में लाते हैं बच्चों के लिए, और अंग्रेज़ी तो है ही, इंग्लिश हम सिखाते हैं बच्चों को, वो हमारा मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन है. हर भाषा का एक महत्व होता है और संस्कृत भाषा का एक हिंदुस्तान में और हमारे यहाँ बहुत बड़ा महत्व है. अगर आप समझें तो पुराने जितने भी हमारे टेक्स्ट हैं, एंशिएंट टेक्स्ट हैं, किसी भी तरह के साइंस के टेक्स्ट ले लीजिए या कोई भी, सभी के सब संस्कृत भाषा में लिखे हुए हैं. किसी भी चीज़ के बारे में संस्कृत भाषा में हमें ज़रूर जानकारी मिलती है. हम चाहते हैं कि हमारे बच्चे ये भाषा सीखें, इसको जीवित रखें, आगे तक लेके जाएं, और इसीलिए हम संस्कृत भाषा और संस्कृत दिवस ज़रूर मनाते हैं ध्रुव स्कूल में, और बड़े उल्लास से मनाते हैं. बच्चे अपने आप संस्कृत में नाटक लिखते हैं, एकाई लिखते हैं, कविताएं लिखते हैं, और सारे ही पूरे स्कूल के सामने उनको प्रस्तुत किया जाता है. ये पूरा प्रोग्राम जो है, पूरा उत्सव जो है, बच्चों के द्वारा संचालित होता है और बच्चों के द्वारा ही प्रदर्शित भी किया जाता है.